वीर भारत तरुण मंडळातर्फे साईबाबा जयंती भक्तिभावात साजरी। सोलापूरच्या अशोक चौक येथील वीर भारत क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीनिमित्त श्री साईबाबा जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांच्या हस्ते साईबाबांच्या मूर्तीचे पूजन करून महाआरती करण्यात आली। त्यानंतर जय माताजी मंडळाचे आधारस्तंभ दिनेश घोडके, संतोष घोडके, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गोडाळे, सुनीता गोडाळे, मी वडार महाराष्ट्राचा महिला संघटनेच्या शहराध्यक्ष ज्योती चौगुले, सोलापूर जनता बँकेच्या अधिकारी संगीता वडतिले यांच्या हस्ते मंडळाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला। त्या परिसरातील शेकडो भाविकांनी लाभ घेतला। महाआरतीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली। तिथे आकर्षक सुबक रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आली होती। त्यामुळे संपूर्ण परिसर प्रभू रामचंद्रमय व साईमय झाला होता। मंडळाचे प्रमुख नागेश चौगुले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या प्रसंगी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी वीर भारत तरुण मंडळाच्या पूजेला बोलावल्याबद्दल आभार मानले व मंडळास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर ज्योती चौगुले यांनी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम तसेच गेल्या 15 वर्षांपासून रामनवमीनिमित्त महाप्रसाद वाटप केले जाते असे सांगितले। मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल पत्रकार वडतिले यांनी समाधान व्यक्त केले। या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रीती देवरमणी, गोविंद बंदपट्टे, कार्तिक चौगुले, गणेश लिंबोळे, नामदेव बंदपट्टे, केतन चौगुले, समर्थ चौगुले, नागेश चौगुले आदींनी केले। या ठिकाणी मला या मंडळाचा देखील आशीर्वाद लागण्याची गरज आहे आणि मला या ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वाद या ठिकाणी मला मिळेल आणि निश्चित सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगलं कार्य या ठिकाणी करायचं, या ठिकाणी ध्येय निश्चित केल्याचे कामाला मी पूर्ण करेन असं मी या ठिकाणी शब्द देतो आणि मनापासून धन्यवाद देतो। एवढंच मी बोलून